स्वागत आहे। उन्हाळा चालू झालेला आहे, धुळीचे लोट घरात येत आहेत आणि एप्रिल मे महिन्यामध्ये आपल्याला आगोठीचं बेगमीचं सामान भरायचं आहे। वर्षभराचं सामान आपण साठवण करून ठेवतो, पावसाळ्याच्या आधी ती करायची आहे। तर मी तयारीला लागलेली आहे। काय हवं काय नको ते चेक करते, रिकामे झालेले डबे स्वच्छ करून घेणार आहे, मसाला करायचा आहे, तांदूळ भरायचे आहे, कडधान्य भरायचे आहेत, त्यानंतर चिंच, हे सगळं कसं भरायचं, त्याची साठवणूक कशी करायची यावरती मी आधीच व्हिडिओ बनवलेला आहे। तर मी तर तयारीला लागलेली आहे, तुम्ही सुद्धा लागले आहेत का? तर मसाला माझा संपत आलेला आहे, तो बनवणार आहे। यावर्षी चिंच भरपूर आहे डबा भरून, त्यामुळे घ्यावी लागणार नाही। पापड कुरड्या संपलेल्या आहेत तर त्या आणायच्या आहेत। त्यानंतर वालही यावर्षी भरपूर आहेत, त्यामुळे मी जास्त भरणार नाहीये। हळद मी ग्राहकमधून टाकलेली आहे, ती पुढच्या महिन्यापर्यंत येईलच। सुकी मासली सुद्धा भरपूर आहे, त्यामुळे जास्त भरणार नाहीये यावर्षी। सुका बोंबील आहे, सुकट आहे, जवळा आहे आणि हे बघा थोडं थोडं सामान राहिलेलं आहे। ते सगळे डबे आता मी रिकामी करून घासून घेणार आहे। तर त्या साईडचं कपाट माझं स्वच्छ झालेलं आहे। आता डबे वगैरे धुतले व्यवस्थित की त्याच्यामध्ये सगळं सामान भरून मी तिथे लावणार आहे। आता हे कपाट आहे ते मी रिकामी करायला लावलेलं आहे। मला काही फेरबदल करायचे आहेत। बेगमीचं सामान भरण्याआधी जर आपण आपली कपाटं स्वच्छ केली, डबे स्वच्छ केले, तर आपल्याला बेगमी भरणं म्हणजे नवीन साहित्य भरणं सोयीचं जातं। त्याचप्रमाणे आपल्या किचनची अर्धी स्वच्छता सुद्धा आपोआप होऊन जाते आणि आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं। आता मे महिन्यामध्ये वगैरे खूप धूळ उडते, तर त्याआधी स्वच्छ करून आपण कपाटं वगैरे व्यवस्थित लावली तर आपल्याला पावसाळ्यासाठी वेगळं सगळं साहित्य आपल्याला भरता येतं। तसेच दरवर्षी मी थोडेसे माझ्या किचनमध्ये फेरबदल करत असते। काही डबे जुने झाले असतील तर ते बदलते, काही नवीन साहित्य भरण्यासाठी नवीन बरण्या वगैरे आणायचे असतील तर त्या आणते। पण आता माझ्याकडे टप्परवेअरचे भरपूर डबे आहेत, तर मी ते फक्त त्यांची जागा बदल करणार आहे आणि व्यवस्थित मला माझ्या सोयीप्रमाणे सर्व डबे पुन्हा फेरबदल करून लावायचे आहेत। दरवर्षी नव्याने किचन लावल्यामुळे आपला उत्साह वाढतो आणि आपल्याला सुद्धा खूप फ्रेश वाटतं। तर तुम्ही सुद्धा हे करून बघा। तसेच बेगमीचं सामान भरताना कोणते पदार्थ कसे साठवायचे याच्यावरती मी छानसा व्हिडिओ बरेचसे बनवलेले आहेत। अगदी तांदूळ कसे भरायचे, सुकी मासली कशी भरायची, ती कशी आणायची, मसाला कसा तयार करायचा, आमच्या भंडारी पद्धतीच्या मसाल्याचे सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे। तर हे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या। अजून 2 दिवस माझी ही साफसफाई चालणार आहे। मसाल्याचं सामान आणलेलं आहे ते सुद्धा सुकवायचं आहे। तर ह्या व्लॉगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा, मी तुम्हाला सगळं टप्प्याटप्प्याने दाखवणार आहे। तर हे बघा रिकामी झालेले तांदळाचे मसाल्याचे डबे धुण्यासाठी मी बाजूला काढून ठेवलेले आहेत। तर पहा, कपाट स्वच्छ करून मी व्यवस्थित लावलेलं आहे। काय वस्तू संपल्यात नाहीत आणायचे आहेत त्याची यादी केलेली आहे। त्यानंतर जिथे जागा शिल्लक आहे तिथे अजून डबे येणार आहेत। पापड, मसाला, कुरडया इथे विराजमान होणार आहेत। तर हे बघा 30 किलो कोलम तांदूळ, हा वाडा कोलम तांदूळ मी टाकलेला आहे। यावर्षी एकच गोण टाकली आहे कारण माझा जवळजवळ जुना 30 किलो तांदूळ शिल्लक आहे। तर हा मला बोरिक पावडर वगैरे लावून भरून ठेवायचा आहे। तांदूळ कसा भरायचा ह्यावरती मी सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही नसेल पाहिला तर नक्की पाहून घ्या। सकाळी उठल्या उठल्या पहिले मिरच्या टेरेसवर इथे आणून ठेवलेल्या आहेत। आता इथे छान ऊन येईल। तर खूप ऊन आहे, भयंकर गरम होते इकडे। वरती टेरेसवर पत्रे आहेत आणि ऊन इतकं चांगलं आहे की मसाला मिरच्या खूप छान कडकडीत सुकतील। तर 2 दिवस झाले मी सुकवते, आज दुसरा दिवस आहे। अजून एक दिवस मी सुकवणार आहे। मसाल्याच्या ज्या गरम मसाल्याच्या वाणी आहेत त्या मी निवडून वगैरे स्वच्छ करून मग भाजून घेणार आहे आणि मग मसाला दळायला देणार आहे। तर हे पहा, काल जे मी डबे रिकामी केले होते ते सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। सकाळी उठल्या उठल्या हे काम केलेलं आहे। तर मैत्रिणींनो, नवीन वर्षाचे 3 महिने भरत आलेले आहेत। लग्न समारंभ, सण वार साजरे करत असतानाच उन्हाळ्याची चाहूल सुरू झालेली आहे आणि लवकरच पावसाळा सुद्धा येऊन ठेपणार आहे। वर्षभरासाठी सामानाची बेगमी करणं, साठवणीचे पदार्थ भरणं हे आपलं काम ह्या मे महिन्यात आणि एप्रिल महिन्यामध्ये असतं। तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा तोच हेतू आहे की जर तुम्ही ह्या कामांना सुरुवात केली असेल तर चांगलंच आहे, परंतु केली नसेल तर अजून तुमच्याकडे 1-1.5 महिना आहे, तर लवकर सुरुवात करा। बरीचशी कामं असतात, तांदूळ, मसाला, पापड, लोणची, सुकी मासली, कडधान्य सगळं भरायचं असतं, लसूण भरायचा असतो, तो सुकवायचा असतो।
तर हे सगळं करण्यासाठी आपल्याला बराचसा वेळ लागणार आहे. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही जर सुरुवात केली नसेल तर नक्की सुरुवात करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा. अर्पणा म्हात्रे चॅनल तुम्ही पाहता, परंतु तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तसेच माझा इथे फोटो आहे, या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटनसुद्धा मिळेल. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. बाय फ्रेंड्स, नमस्कार.